नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NJ मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत. आजचा आपला विषय असणार आहे परिसर अभ्यास किंवा समाजशास्त्र. आणि आपलं हे परिसर अभ्यास आणि समाजशास्त्राचं 12वं लेक्चर आहे. जर याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा पाहून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण आतापर्यंत जेवढ्या काही मराठी या विषयाचे प्रश्न झालेले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. मग ते लेक्चर सुद्धा तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करायचे आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहिला प्रश्न पाहूया. डॅश डॅश हा अग्निजन्य खडक आहे. आता प्रश्न बघून तुमच्या लक्षात आला असेल की आज आपण कोणते प्रश्न घेतलेत. तर आज आपण जो काही आपला महाराष्ट्राचा भूगोल आहे त्याच्यावरती विचारलेले महत्त्वाचे आणि पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. मग बघा, डॅश डॅश हा अग्निजन्य खडक आहे. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणता अग्निजन्य खडक आहे. तर बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आहे. मग अग्निजन्य खडक कसे तयार होतात. तर ते लाव्हारस थंड होऊन तयार होतात. ठीक आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. मग अग्निजन्य खडक कसे तयार होतात. तर लाव्हारस थंड होऊन ते तयार होतात. मग त्याच्यामध्ये कोणकोणते अग्निजन्य खडक आहेत बघा. बेसाल्ट आहे आणि ग्रेनाइट आहे. महाराष्ट्राचा बराचसा भाग म्हणजे संपूर्ण पठाराचा जवळपास सगळा भाग जर पूर्व विदर्भ सोडला तर महाराष्ट्र पठारावरील सगळा भाग कोणत्या खडकाने व्यापलेला आहे. बेसाल्ट खडकाने व्यापलेला आहे. यालाच काय म्हटलं जातं. दख्खनचा लाव्हा असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे खडकाचा, तो म्हणजे स्तरित खडक. त्यालाच म्हटलं जातं गाळाचे खडक. मग हे कसे तयार होतात. तर नद्या वारा यांच्यामुळे साचलेल्या गाळावर दाब पडून हे खडक तयार होतात. मग या खडकाचे प्रकार कोणते आहेत. वालुकाश्म आहे, चुनखडक आहे आणि कोळसा आहे. ठीक आहे. परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. खडकाच्या प्रकारावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात म्हणून लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आहे रूपांतरित खडक. मग हे बघा कसे तयार होतात. तर अतिउष्णता आणि दाबामुळे मूळ खडकाचे स्वरूप बदलून तयार होतात. मग रूपांतरित खडकामध्ये कोणतं येतं बघा. संगमरवर, हिरा आणि स्लेट. आता या ठिकाणी संगमरवरती प्रश्न विचारलेला आहे परीक्षेमध्ये. ठीक आहे. मग हा कोणत्या खडकाचा प्रकार आहे. तर संगमरवर हा रूपांतरित खडकाचा प्रकार आहे. परीक्षेत वारंवार असे प्रश्न विचारले जातात म्हणून लक्षात ठेवायचे. तुम्हाला हे खडकाचे तिन्ही प्रकार लक्षात ठेवायचे ज्याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. अग्निजन्य खडकात खनिज संपत्ती विपुल असते पण महाराष्ट्रात सर्वत्र खनिजांचे साठे आढळत नाहीत. मग त्याला कारण काय असं विचारलं त्यांनी. ठीक आहे. मग महाराष्ट्रामध्ये सर्वत्र खनिजाचे साठे सापडत नाही, त्याला कारण काय आहे. तर महाराष्ट्राचा बराचसा भाग दख्खनच्या ढालीच्या प्रदेशाने व्यापलेला आहे, म्हणजेच दख्खनच्या लाव्हाच्या प्रदेशाने व्यापलेला आहे. मग महाराष्ट्रामध्ये खनिज संपत्ती कुठं आढळते फक्त लक्षात ठेवायचं बघा. कुठं. पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकणामध्ये महाराष्ट्रातली खनिज संपत्ती प्रामुख्याने कुठं आढळते. पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण याच्यावरती वारंवार प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत. मग पूर्व विदर्भ म्हणजे कुठं. नागपूर, चंद्रपूर पासून पलीकडे जरा नागपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे पूर्व विदर्भातले जिल्हे झाले. या ठिकाणी आपल्याला खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आढळते. आणि दक्षिण महाराष्ट्र म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा काही भाग आणि कोल्हापूर जिल्ह्याचा काही भाग त्या ठिकाणी आपल्याला खनिज संपत्ती आढळते म्हणून हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि कशामुळे इथं जास्त आढळते तर इथं काय बघा. बेसाल्टचे थर विरळ आहेत म्हणजे पातळ थर आहेत म्हणून त्या ठिकाणी जुने जे रूपांतरित खडक आहेत ते काय झालेत उघड्यावर आलेले आहेत. म्हणजे खनिज संपत्ती कोणत्या खडकामध्ये आढळते तर ती रूपांतरित खडकामध्ये आढळते. ठीक आहे. मग याच भागामध्ये काय दगडी कोळसा आहे, लोह खनिज आहे आणि मॅग्नेशियमचे साठे सुद्धा याच परिसरामध्ये आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. हे पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण, ठीक आहे, किंवा दक्षिण महाराष्ट्र हे लक्षात ठेवा. याच्यावरती परीक्षेत प्रश्न आपल्याला विचारला जातो. पुढचा प्रश्न 3 नंबर. महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला. आता महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या घनतेमध्ये सर्वात कमी असलेला जिल्हा विचारलाय. ठीक आहे. मग बघा ऑप्शन यवतमाळ, सिंधुदुर्ग, भंडारा, गडचिरोली. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्याची घनता ही काय आहे सर्वात कमी आहे. मग ती घनता किती आहे याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. मग गडचिरोलीची घनता किती आहे तर प्रति चौरस किलोमीटर ही 74 व्यक्ती आहेत. त्याच्यानंतर घनता कशामध्ये असते हे लक्षात ठेवा. कशी असते ती प्रति चौरस किलोमीटर असते. ठीक आहे. मग गडचिरोलीची घनता किती आहे प्रति चौरस किलोमीटरमध्ये 74 व्यक्ती ही गडचिरोलीची घनता आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हाही प्रश्न आता इथं काय विचारलंय सर्वात कमी विचारलंय. मग कदाचित पुढचा प्रश्न कुठं असू शकतो
महाराष्ट्राची सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्याची आहे? मग कोणत्या जिल्ह्याची सर्वात जास्त आहे? तर ते आहे मुंबई उपनगर जिल्ह्याची. ही घनता किती आहे बघा, 20,937 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. मग बघा इथे गडचिरोलीची किती 74 आहे आणि मुंबई उपनगरची किती आहे 20,937, म्हणजे जवळपास 21,000 आहे. जमीन आसमानचा फरक आहे. ठीक आहे, मग लक्षात ठेवा, प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं की महाराष्ट्राची घनता किती आहे, हा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग महाराष्ट्राची घनता किती आहे 365 प्रति चौरस किमी. आता ही जी काही ही सगळी आकडेवारी आहे ही कोणत्या लोकसंख्येनुसार आहे, तर 2011च्या जनगणनेनुसार किंवा 2011च्या लोकसंख्येनुसार आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. शक्यतो प्रश्न आपल्याला असेच विचारले जाणार, सगळी 2011चीच आकडेवारी विचारली जाणार. पण जर प्रश्नामध्ये 2011 ऐवजी बाबा त्याच्या अगोदरच असू शकतो 2001ला महाराष्ट्राची घनता किती होते, तर मात्र तुम्हाला बारकाईने विचार करायचा. ठीक आहे, नाही तर फक्त एवढं असेल तर समजून जायचं ही घनता कशावरती विचारली, 2011च्या लोकसंख्येवरती विचारली. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी ही तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचा महा TETचा पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, याचा सगळा अभ्यासक्रम तुमचा कव्हर केलेला असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये काय असेल तर एकूण 10 टेस्ट पेपर असतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. म्हणजे ह्या सर्व प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल. म्हणजे तुम्हाला इकडं तिकडं उत्तर पाहण्यात बसायची गरज नाही, तुम्हाला उत्तर सूची सुद्धा त्या प्रश्नपत्रिकाची दिली जाईल. ठीक आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आपण याच्यावरती फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देत आहोत. मग त्यामध्ये मराठी विषयाच्या नोट्स असतील, हिंदीच्या नोट्स असतील, गणित बुद्धिमत्ता नोट्स असतील, इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं TET परीक्षेसाठी काय आहे, तुम्हाला इयत्ता 4थी ते 8वीचे जे काही क्रमिक पुस्तकं म्हणजे जे काही शालेय पुस्तकं आहेत, ह्या शालेय पुस्तकाच्या सुद्धा अतिशय महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. मग त्याच्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल आणि विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग जर तुम्ही परीक्षेमध्ये फक्त एवढाच आपण दिलेल्या नोट्सचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये 100पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी सहज घेऊ शकता. म्हणजे पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही परीक्षा या ठिकाणी सहज पास होऊ शकता. ठीक आहे, मग ह्या सगळ्या मटेरियलची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्याच्या आणि शिक्षक बांधवाच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. मग जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही आपली टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे 9689141630. पुन्हा एकदा सांगतो, फोनपे गुगल पेला आपला नंबर आहे 9689141630. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे 139 रुपये पाठवायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 9689141630, हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा शिक्षक बांधवांना नंबरवरती पैसे पाठवण्यास अडचण येत आहे. मग जर तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज केला की सर स्कॅनर सेंड करा, तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर सुद्धा पाठवलं जाईल. स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय आहे सोपं आहे, चुकून दुसऱ्या व्यक्तीला पैसे जाण्याचा धोका त्या ठिकाणी राहत नाही. ठीक आहे, मग तुम्हाला स्कॅनर सुद्धा व्हॉट्सॲपवरती पाठवलं जाईल. ठीक आहे, तुमचा पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल संपूर्ण मटेरियल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे आपला 4 नंबर. हरिहरेश्वर सुंदर डॅश डॅश आहे. मग हरिहरेश्वर हे काय आहे, तर हा सुंदर असा समुद्र किनारा आहे. मग तुम्हाला महाराष्ट्रातले काही समुद्र किनारे तोंडपाठच ठेवायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं या हरिहरेश्वरला काय म्हटलं जातं, तर दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. कारण इथं काय आहे प्रसिद्ध काळभैरव आणि शिव मंदिर आहे, म्हणून हरिहरेश्वरला काय म्हटलं जातं दक्षिण काशी म्हटलं जातं. त्याच्यानंतर काही तुम्हाला महत्त्वाचे जे काही आपल्या महाराष्ट्रातले समुद्र किनारे आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि नुसते समुद्र किनारे लक्षात ठेवायचे नाही, तर कोणता समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे पण लक्षात ठेवा. मग रायगड जिल्ह्यामध्ये कोणकोणते समुद्र किनारे आहेत बघा, हरिहरेश्वर आहे, अलिबाग आहे,
मुरुड जंजीर आहे आणि श्रीवर्धन आहे. हे सगळे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये बघा गणपतीपुळे, गुहागर आणि वेळास आहे. सिंधुदुर्गमध्ये तारकर्ली, मालवण आणि शिरोडा. पालघरमध्ये कोणते आहेत? केळवे, डहाणू, बोर्डी. हे सगळे महत्त्वाचे समुद्रकिनारे आहेत. तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता समुद्रकिनारा आहे हे तोंडपाठ ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 5 नंबर काय विचारले बघा. महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता? आता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कोणता असं आपल्याला या ठिकाणी विचारले. मग महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं आहे? तर ते रत्नागिरी जिल्ह्याचं आहे. ते लिंग गुणोत्तर किती आहे याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. मग किती आहे? 1122 आहे. 2 नंबर जिल्हा कोणता आहे? 2 नंबर सिंधुदुर्ग आहे. मग आता हे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं गुणोत्तर सगळ्यात जास्त असण्याचं कारण काय आहे? तर त्या ठिकाणचे जे काही तरुण युवक आहेत हे रोजगारासाठी काय होतात? मुंबई शहर आणि मुंबई उपनगरला स्थलांतरित होतात. म्हणून त्या ठिकाणी सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे. म्हणजे याचं कारण सुद्धा काय आहे हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. मग लक्षात ठेवा, रोजगारासाठी किंवा शिक्षणासाठी ते मुंबई शहर आणि मुंबई उपनगरला स्थलांतर करतात, हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. मग महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे हाही परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. मग महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे? आता हे सगळे प्रश्न कशावरती आहेत? 2011च्या लोकसंख्येनुसार. मग महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे? 929 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं प्रश्न होता सर्वात जास्त. मग पुढचा प्रश्न असू शकतो सगळ्यात कमी लिंग गुणोत्तर कुठलं आहे? तर हे सगळ्यात कमी आहे मुंबई शहरचं. किती आहे? 832. आता हे जे लिंग गुणोत्तर आहे हे कसं असतंय? प्रत्येक 1000 पुरुषामागे किती स्त्रिया आहेत याच्यावरती हे लिंग गुणोत्तर असतं. याच्यावरती पण प्रश्न विचारलेला. लिंग गुणोत्तर कशावरती आधारित असतं? तर प्रति 1000 पुरुषामागे किती स्त्रियांची संख्या आहे त्याच्यावरती ते आधारित असतं. मग मुंबई शहरचं किती आहे? 832 आहे. म्हणजेच मुंबई शहरामध्ये 1000 पुरुषामागे 832 स्त्रियांची संख्या आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बाललिंग गुणोत्तरावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग बाललिंग गुणोत्तर म्हणजे कोणता वयोगट? तर ते 0 ते 6 वर्षाचा वयोगट. मग महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण किती आहे? 894 असून सगळ्यात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे बाललिंग गुणोत्तर? तर हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. किती आहे? 961 आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 6 नंबर. महाराष्ट्र राज्यातील एक नवीन रेल्वे डॅडॅशी गाडी म्हणजे फिरता राजमहल होय. मग कोणत्या गाडीला किंवा कोणत्या रेल्वेला फिरता राजमहल किंवा चाकावरचा राजमहल असं म्हटलं जातं? तर कोणत्या रेल्वेला? डेक्कन ओडिसी रेल्वेला. डेक्कन ओडिसी रेल्वे ही कशासाठी आहे? तर ही महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळाला जोडणारी रेल्वे आहे. म्हणजे पर्यटन रेल्वे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस यांच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. ह्या तिन्ही गाड्या कुठून कुठंपर्यंत प्रवास करतात? पुणे ते मुंबई आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. ही जी डेक्कन क्वीन आहे हिलाच दख्खनची राणी असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 7 नंबर. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही? भात संशोधन केंद्र नाही असं विचारलंय. ठीक आहे. प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा. मग बघा कर्जत, खोपोली, रत्नागिरी आणि अलिबाग. मग या ठिकाणी कुठं नाही भात संशोधन केंद्र? तर अलिबागला नाही. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं कर्जतला आहे. आता हे कर्जत कोणतं? तर हे रायगड जिल्ह्यातलं नाही तर आमच्या अहिल्यानगर कडले शिक्षक बांधवांच्या अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये कधी भात संशोधन केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर खोपोलीला आहे आणि रत्नागिरीला आहे. त्याच्यानंतर बघा भाताचं कोठार असं कोणत्या जिल्ह्याला म्हटलं जातं हाही प्रश्न परीक्षेत विचारू शकतात की नाही? मग कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? तर पूर्व विदर्भामधील भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना भाताचं कोठार म्हटलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात डॅश डॅश प्रकारचा कोळसा आढळतो. आता काय विचारलंय? आता तुम्हाला माहिती आहे आपला कोळसा कुठं आढळतो? नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या ठिकाणी आढळतो. मग त्यांनी आपल्याला विचारलंय की नागपूरमध्ये कोणत्या प्रकारचा कोळसा आढळतो किंवा नागपूर आणि चंद्रपूरमध्ये मग कोणत्या प्रकारचा? तर बिटुमिनस प्रकारचा कोळसा आढळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रातील जे काही प्रमुख दगडी कोळशाचे साठे आहेत हे कोणत्या नदी खोऱ्यामध्ये एकवटलेले आहेत? मग हे कोणत्या नदी खोऱ्यामध्ये एकवटलेले आहेत? तर हे वर्धा आणि वैनगंगा ह्या ज्या काही पूर्व विदर्भातील नद्या आहेत त्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये ते एकवटलेले आहेत. त्याच्यानंतर कोळशाचे प्रकार किती आहेत हाही प्रश्न विचारला जातो. मग किती प्रकारचा कोळसा असतो? 4 प्रकारचा असतो. ठीक आहे.
मग त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रतीचा कोळसा कोणता असतो? अँथ्रासाइट असतो. त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण किती असतंय? तर 90 ते 95% कार्बन असतं. हा काय आहे? सर्वात शुद्ध आणि सर्वात कठीण कोळसा आहे आणि चांगल्या प्रतीचा कोळसा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बिटुमिनस आहे. हा मध्यम प्रतीचा कोळसा, 70 ते 80% कार्बनचं प्रमाण असतं. नागपूर आणि चंद्रपूरमध्ये आपल्या बिटुमिनस प्रकारचाच कोळसा आढळतो. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे लिग्नाइट. याच्यामध्ये किती? 40 ते 50% काय असतं? कार्बन असते. ठीक आहे. यालाच काय म्हणतात? तपकिरी कोळसा म्हणतात. त्याच्यानंतर सगळ्यात चौथा प्रकार पीठ, 40% कमी कार्बन असतो. हा कोळसा निर्मितीचा प्राथमिक टप्पा आहे किंवा सगळ्यात हलका प्रतीचा कोळसा आहे. मग हे लक्षात ठेवायचं आहे. अँथ्रासाइट याच्यामध्ये तुम्हाला कोळशाचे जे प्रकार आहेत ना, याचा प्रतीनुसार क्रम लावायला सुद्धा विचारला जातो. कमीकडून जास्तकडे किंवा जास्तकडून कमीकडे त्याच्या प्रतवारीनुसार किंवा त्याच्या कार्बनच्या प्रमाणानुसार तुम्हाला प्रश्न विचारला जातो. मग तुम्हाला सिंपल पाठ करायचं नाही, लक्षात ठेवायचे. आपली जी ABCDचं हे आहे ना, क्रमानुसार ABCD जसे अक्षर येतात ना तसं लक्षात ठेवायचं. बघा, 1 नंबर कोणता आहे? अँथ्रासाइट आहे. 2 नंबर कोणता आहे? बिटुमिनस. त्याच्यानंतर कोण आहे? लिग्नाइट आहे. L. त्याच्यानंतर कोणता आहे? पीठ आहे. म्हणजे ABCDचा जे आपला अनुक्रमांक आहे किंवा तो काही क्रम आहे त्या क्रमानुसारच हे आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये उलटपालट करायची काही तुम्हाला गरज नाही. ठीक आहे. सोपं आहे. म्हणजे पाठ करत बसायचं नाही कोणता उच्च प्रतीचा आणि कोणता कमीचा, हे फक्त लक्षात ठेवा. ते ABCDवर आधारित आहेत. पुढचा 9 नंबर, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी. किती कॉमन प्रश्न होता. महाराष्ट्रातील सगळ्यात लांब नदी कोणती आहे? गोदावरी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही. त्याच्यानंतर महाराष्ट्रात खानदेशातील डॅश डॅश बोलीभाषा आहे. किती कॉमन प्रश्न. कोणती आहे? अहिराणी ही आहे. परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत ना. आता खानदेशामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होतो? जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 3 जिल्ह्याचा समावेश होतो. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्याचा काही थोडासा उत्तर भाग. पण हे 3 जिल्हे लक्षात ठेवा. खानदेशामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होतो असं जर प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर काय लिहायचं आहे? जळगाव, धुळे आणि नंदुरबार. जळगाव, धुळे, नंदुरबार हे 3 जिल्हे मिळून काय होतो? खानदेश प्रदेश तयार होतो. त्याच्यानंतर प्रसिद्ध कवयित्री ज्या आहेत बहिणाबाई चौधरी यांच्या कविता सुद्धा काय आहेत? याच अहिराणी भाषेतून आहेत. हे लक्षात असू द्या. याच्यावरती सुद्धा आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न, कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? मग कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर हे गव्यासाठी आहे. याला दुसरं एक नाव आहे. याला काय म्हटलं जातं? राधानगरी अभयारण्य म्हटलं जातं. हे पण लक्षात ठेवा. कोणतं अभयारण्य म्हटलं जातं? याला राधानगरी अभयारण्य. ठीक आहे. आणि याचं वैशिष्ट्य काय आहे? तर हे महाराष्ट्रातील घोषित केलेलं पहिलं अभयारण्य आहे. आणि हे कोणत्या तलावाच्या परिसरात आहे? तर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी जे बांधलेलं राधानगरी धरण आहे ना, ह्या राधानगरी धरण प्रदेशामध्ये हे अभयारण्य आहे. ठीक आहे. म्हणून याला राधानगरी अभयारण्य सुद्धा म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, डॅश डॅश विद्येचे माहेरघर असणाऱ्या शहराची ओळख म्हणून महाराष्ट्रातील IT हब म्हणून प्रसिद्ध आहे. विद्येचं माहेरघर डोळे झाकून सांगतात की नाही कोणतं आहे? आपलं पुणे आहे. ठीक आहे. खूप सोपे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत परीक्षेमध्ये. महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी. बघा, महाराष्ट्र भूगोल. आता हे प्रश्न आपल्याला सोपे का वाटतात? तर हे आपल्याच भूगोलावरती विचारलेत ना, आपल्या परिसरावरतीच प्रश्न विचारलेत म्हणून आपल्याला हे सोपे वाटतात. ठीक आहे. मग महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता असतो? तर रब्बी हंगामाचा कालावधी असतो ऑक्टोबर ते मार्च. त्याच्यानंतर रब्बी हंगामामध्ये कोणती पिकं घेतली जातात हे लक्षात ठेवा. बघा, गहू आहे, हरभरा आहे, ज्वारी आहे, करडई आहे आणि जवस आहे. ही पिकं काय केली जातात? रब्बी हंगामामध्ये घेतले जातात. आता इथं रब्बी हंगाम विचारलंय, कदाचित पुढचा प्रश्न खरीप हंगामावरती विचारू शकतात. मग खरीप हंगाम कोणत्या महिन्यात असतो? तर तो जून ते ऑक्टोबर महिन्यात असतो. खरीप हंगामामध्ये कोणती पिकं घेतली जातात? तर भात, कापूस, सोयाबीन, मूग, तूर इत्यादी पिकं खरीप हंगामामध्ये घेतली जातात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आपला प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? काय आहे का तुम्हाला अभ्यास करायची गरज? कधी झाली ती? 1 मे 1960 झाली ती. आणि ज्याला माहीत नाही ना त्याला खरं सांगतं प्रामाणिकपणे, तुम्ही TETचा अभ्यास नाही केला तरी चालेल, तुम्ही काय TET पास होणार नाही. ठीक आहे. जर ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत नसतील तर TET परीक्षा पास होणं अवघड आहे. दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे असलेला जिल्हा. बघा, दक्षिण महाराष्ट्रातलाच त्यांनी सांगितलंय सुद्धा आपल्याला.
दक्षिण महाराष्ट्रात सगळ्यात दक्षिणेला कोणता जिल्हा येतो? सिंधुदुर्ग जिल्हा होतो. म्हणजे तुम्हाला हे माहिती असायची गरज आहे का? नाही. फक्त तुमच्या जर बेसिक संकल्पना क्लिअर असतील, तुम्हाला जर महाराष्ट्राचा नकाशा तुमच्या डोळ्यासमोर येत असेल ना, तर हे तुम्ही जिल्हे सांगू शकता. आणि खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला सगळे जिल्हे सांगता आले पाहिजेत. नकाशा पाहिला की तुम्हाला कोणत्या ठिकाणी कोणता जिल्हा आहे हे तुम्हाला ओळखता आलंच पाहिजे. कारण परीक्षेमध्ये याच्यावरती भरपूर प्रश्न विचारलेत. अगदी प्रश्न कोणत्या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेली आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. म्हणून तुम्हाला नकाशावर कुठेही बोट ठेवलं ना, तुम्हाला सांगता आलं पाहिजे हा कोणता जिल्हा आहे. ठीक आहे, तेवढा अभ्यास तुम्हाला करावाच लागेल. मग या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये कोणकोणत्या प्रमुख ठिकाणी लोकखनिज साठे आहेत बघा. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे रेड्डी, बांधा आणि सावंतवाडी. आता या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे रेड्डी बंदरावरती. हे रेड्डी बंदर काय आहे? लोह खनिजाच्या निर्यातीसाठी काय आहे? प्रसिद्ध बंदर आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. आणि इथून प्रामुख्याने कोणत्या देशाला दगडी आपला लोह खनिज निर्यात केलं जातं? तर जपान या देशाला लोह खनिज निर्यात केलं जातं. प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी कोणत्या प्रकारचं खनिज आढळतं? तर हेमेटाईट या प्रकारचं लोह खनिज आढळतं. ठीक आहे. लोह खनिजाचे सुद्धा 4 प्रकार आहेत. एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते कव्हर करू. ठीक आहे. महाराष्ट्र राज्यातील अतिद्रुतगती एकमेव महामार्ग कोणता आहे? मग हा कोणता आहे? अतिद्रुतगती महामार्ग मुंबई नागपूर आहे. कोणता आहे? मुंबई नागपूर. लक्षात ठेवा, त्यांनी पहिला पर्याय काय दिलाय? मुंबई पुणे दिलाय. हा तुम्हाला चुकवण्यासाठीच दिलाय. इथं बघा काय शब्द आहे? अतिद्रुतगती. कोणता आहे? अतिद्रुतगती आहे. ठीक आहे. मग हा महाराष्ट्रामधला एकमेव महामार्ग कोणता आहे? तर तो मुंबई नागपूर आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. मग याचे वैशिष्ट्य काय? तर याची किती लांबीचा हा महामार्ग आहे? 701 किलोमीटर लांबीचा आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर हा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यामधून जातो हाही प्रश्न विचारलेला आहे. तर महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यामधून हा महामार्ग जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मुंबई पुणे हा काय आहे? तर मुंबई पुणे परीक्षेत प्रश्न विचारलेला याच्यावरती सुद्धा. मुंबई पुणे हा महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिला द्रुतगती महामार्ग आहे. हा कोणता आहे? द्रुतगती आहे. आणि तो कोणता आहे? समृद्धी कोणता आहे? हा अतिद्रुतगती आहे. ठीक आहे, फरक लक्षात ठेवा. पुढचा 17 नंबर, यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेलं प्रसिद्ध ठिकाण कोणतं? कोणत्या जिल्ह्यामध्ये? यवतमाळ जिल्ह्यातलं. मग कोणतं आहे प्रसिद्ध गरम पाण्याचं ठिकाण? तर ते आहे कापेश्वर. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे वज्रेश्वरी आणि गणेशपुरी याच्यावरती प्रश्न विचारला जातो. वज्रेश्वरी आणि गणेशपुरी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर हे ठाणे किंवा पालघर. ठीक आहे. त्याच्यानंतर उन्नावरे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हा रत्नागिरीमध्ये आहे. सुनपदेव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जळगावमध्ये आहे. हे लक्षात ठेवा. याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत की कोणता गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर कोणता धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याच्यावरती प्रश्न आहेत. त्याच्यानंतर कोणतं थंड हवेचं ठिकाण आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न आहेत. म्हणजे तुम्हाला हे काही बेसिक गोष्टी आहेत. कोणती नदीचा उगम कुठं होतो, तिच्यावरती कोणते प्रसिद्ध शहरं आहेत, कोणते धरणं आहेत, ती कोणत्या जिल्ह्यामधून प्रवास करते, किंवा सह्याद्री पर्वतातले हे असतील, किंवा मधल्या ज्या आपल्या डोंगर रांगा आहेत म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट असेल, शंभू महादेव असेल, सातमाळ अजिंठा असेल, ह्या डोंगर रांगामध्ये हा काय महाराष्ट्राचा काय तो बेसिक भूगोल आहे महाराष्ट्राचा. याच्यावरती तुम्हाला कुठेही गेलात म्हणजे तुम्ही टीईटीच नाही महाराष्ट्रातली कुठलीही परीक्षा द्यायला गेला तर तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न राहणारच आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे बेसिक जो अभ्यास आहे ना हा करून घ्या. पहिला प्रश्न. त्याच्यानंतर 18 नंबर, महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? हरियाल. त्यालाच आपण काय म्हणतो? हिरवे कबूतर. हा काय आहे? महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू आहे. मोठे खार ही कुठं आढळते? तर ही भीमाशंकरच्या जंगलामध्ये आढळते. ठीक आहे. परीक्षेत प्रश्न विचारला जातो ही कुठं आढळते? भीमाशंकर अभयारण्यामध्ये किंवा भीमाशंकरच्या जंगलामध्ये आढळते. राज्यवृक्ष कोणता आहे आपल्या महाराष्ट्राचा? आंबा आहे. राज्यफूल कोणतं आहे? तामण आहे, त्याला जारूळ म्हटलं जातं. आणि राज्य फुलपाखरू कोणता आहे? ब्लू मॉर्मॉन आहे. ठीक आहे. याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न परीक्षेत विचारला जातो. पुढचा प्रश्न, ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प कुठे आहेत असं आपल्याला विचारलंय. कोणता? ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प. मग हे कुठं आहेत?
तर हे पूर्व महाराष्ट्रामध्ये आहेत. ठीक आहे, कुठं आहेत? पूर्व महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्व विदर्भामध्ये. तुम्हाला मी काय सांगितलं, तुम्हाला कोणता जिल्हा कोणत्या भागात आहे महाराष्ट्राच्या हे तुम्हाला ओळखताच आलं पाहिजे. ठीक आहे, बोट ठेवलं की जिल्हा सांगता आला पाहिजे. मग ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हा नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे 20 नंबर. तोरणा किल्ला डॅश डॅश खोऱ्यात येतो. ऑप्शन दिलेत कानद खोऱ्यात, जावळी खोऱ्यात, रायरी खोऱ्यात आणि मावळ खोऱ्यात. मग या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणारे काही तुमचे शैक्षणिक ग्रुप असतील किंवा तुमचे मित्रपरिवार असेल त्यांना नक्की शेअर करत चला, त्यांना पाठवत चला. धन्यवाद.